बिद्री कारखान्याच्या डिस्टिलरीचा परवाना निलंबित करण्याच्या एक्साईजच्या कारवाईमुळे कारखाना कार्यक्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। कारखान्याच्या कामगारांमध्ये सुद्धा या कारवाईनंतर असंतोषाचं वातावरण आहे। कामगारांनी कारखाना कार्यस्थळावर निषेध सभा घेत कारवाईबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या। कामगार संचालक शिवाजी केसरकर यांनी बिद्री साखर कारखाना हा कुणा एकाच्या मालकीचा नाही, तर त्यावर लाखो लोक अवलंबून आहेत। मात्र केवळ राजकीय सूडबुद्धीनं कुणी चांगल्या प्रकल्पावर चुकीची कारवाई करत असेल तर बिद्रीचे कामगार गप्प बसणार नाहीत असा इशारा दिला। मौनीनगर कामगार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब फराकटे यांनी बिद्रीचा कारभार कसा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। मात्र केवळ के.पी. पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीनं कारवाई करणं चुकीचं असून या कारवाईविरोधात तीव्र लढा उभारू असा निर्धार व्यक्त केला। अशोक फराकटे यांनी आमदार प्रकाश आबिटकर केवळ राजकीय द्वेषापोटी कारखान्याच्या अनेक चांगल्या कामांना विरोध करतायत असा आरोप केला। कारखान्यावरील चुकीच्या कारवाईविरोधात प्रसंगी आमरण उपोषण करावं लागलं तरी कामगार मागं हटणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं। यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते।